किंबहुना सगळ्या डॉक्टर लोकांची स्वामी समर्थांची सेवा करण्याची आम्हाला जी सुसंधी मिळाली त्या मंडळाच्या वतीनं किंबहुना पांडुरंगाच्या कृपेनं किंबहुना आमच्या भोसले साहेबांच्या कृपेनं आम्हाला जी सुसंधी या ठिकाणी मिळाली त्याचे तुम्हा सगळ्यांच्या माझ्या मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतोय. धन्यवाद. आणि जर का चुकलं असेल तर उदार अंतकरणानं आम्हाला क्षमा करा आणि अशीच सेवा आम्हाला सदैव करू द्या. एवढीच ज्या वेळेला जरी काय असेल भोसले साहेब तुम्ही आम्हाला कधी हाक मारा, आम्ही जरूर या सेवेला आम्ही अनुसरून तुम्हाला मी वचन देतो आणि त्याची कंडी करतो. कुंडली सगळे पूजेसाठी या आणि सर्वांना विनंती याच्यापुढे तुम्ही माझं नाव घ्या अशा पद्धतीने घेऊन आणि या सर्व गोष्टी लांब राहतो. यापुढे डॉक्टर मोहिते केली असली तरी परंतु आत्माच्या रूपानं ते आपल्या बरोबर आहेत. म्हणून आम्हाला जी आजच्या ह्या सर्व काळाच्या सोबत थांबा सोबत राहा. आता मंदिराचे जे मुख्य विश्वासन अध्यक्ष आहेत माधव खरे ते पूजा करतात. शुभकामना आणि उमाताई तेंडुलकर या सुद्धा पूजेमध्ये 2 मिनिटं इकडे लक्ष द्या जरा. 1 मिनिट आजच्या या माध्यमातून आपण सगळे ते पंढरपूर असा आपण सगळं या ठिकाणी प्रवास करत असतो. आणि गेली अनेक वर्ष वैकुंठवासी हरिभक्त महाराज गुरुवल गुलाब बाबा यांच्या मार्गदर्शनावर आपण ह्या ठिकाणी त्यांच्या मठातून तर ह्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत सतत आपण ह्या ठिकाणी दिंडी काढत असतो. आणि ह्याचं सगळ्याचं आपल्याला एकत्र आणण्याचं काम करत असेल तर आपले भोसले साहेब आणि भोसले साहेबांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि तो राबवत असता खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि एकत्र येऊन सुद्धा आज वास्तविक आज आपण जर पाहिलं तर ह्या विज्ञान युगामध्ये वावरत असता विज्ञानाच्या बरोबरच अध्यात्म हा विषयच घेऊन आपण पुढे जातो. जिथे विज्ञान कमी पडतं तिथून अध्यात्म सुरू होतं. आणि याची प्रचिती म्हणजे आज सगळे असणारे डॉक्टर मंडळी आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये एकरूप होऊन अगदी माऊलींच्या भाषेत सांगायचं जर झालं तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हाची भक्ती योग निश्चित दान माझा या पद्धतीनं सगळ्या डॉक्टर मंडळींनी प्रत्येकाला पांडुरंग माऊली स्मरून तुकोबारा स्मरून त्यांची सेवा करण्याचं हे जे व्रत ह्या ठिकाणी अनुसरलेलं आहे. तेव्हा माझ्या सद्गुरू बाबाजी चैतन्य भजनी मंडळाच्या वतीनं सर्व डॉक्टर लोकांचे आम्ही भजनी मंडळाच्या वतीनं आभार मानतो. त्यांच्याकडनं आचंद्र सूर्य अशा पद्धतीनं माऊलींची सेवा जगद्गुरू तुकोबारायांची सेवा त्याचबरोबर पांडुरंगाची सेवा करत असता प्रत्येक वारकऱ्यांची सेवा घडावी आणि त्यांचे कृपाशीर्वाद प्रत्येक डॉक्टरांच्या घरोघरामध्ये त्यांच्या पूर्ण कुटुंबाला असावी अशी पांडुरंगाकडे मी मागणी ह्या ठिकाणी मागतो. त्याचबरोबर आमचे भोसले साहेब जे आहेत त्यांचं आमच्यावरती जे प्रेम आहे त्या प्रेमाला अनुसरून आज आमचे गुलाबबाबांनी याच्याकडे नसले तरीपर्यंत आम्ही कधी तसं म्हणत नाही. नैनन छिद्दंती शस्त्रांनी नैनन दहती पावका शेवटी जात ते शरीर आत्मा हा अमर असतो. या डॉक्टर दिंडीचा 30 ते 31 वर्षाचा हा प्रवास अखंड सुरू आहे. आणि या माऊलीच्या दिंडीमध्ये आम्हाला काही मागील वर्षापासून सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि ज्या दिवसापासून सहभागी झालो कळत न कळत या विठ्ठलरामाच्या गजरामध्ये आणि माऊलीच्या भक्तीमध्ये आम्ही पूर्णपणे सामावून गेलो आहे. आणि आमची पूर्ण मनाने आम्ही या ठिकाणी या माऊलीच्या चरणी किंवा माऊलीच्या या ह्याच्यामध्ये घोड्यामध्ये सहभागी झालो. आणि असा हा यांचा प्रवास 30-31 वर्षाचा हा प्रवास अतिशय भक्तिमय आणि संपूर्ण
मनाने आणि तनाने संपूर्ण या ह्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतात आणि या वारीमध्ये जे सहभागी सर्व वारकरी असतात त्यांची मनोभावे सर्व प्रकारची भक्ती सेवा या दिंडीच्या माध्यमातून केली जाते. वैद्यकीय सेवा असेल, रक्तदान असेल आणि अनेक प्रकारची सेवा असेल, सर्व प्रकारची सेवा यांच्यातून केली जाते. असा हा आम्हाला योग मिळाला. संपूर्ण सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि हा प्रवास असाच वर्षानुवर्षे चालत राहतो अशा मनस्वी विठ्ठलाच्या चरणी माऊलीच्या चरणी धन्यवाद. माझं नाव ॲडव्होकेट सुरेश कांबळे आहे आणि माझा आता पहिलाच वेळ आहे मौलिक प्रश्न सहभाग करण्याचा आणि त्यांचं जे वैद्यकीय आणि अन्नदान हे जे कार्य केलं गेल्या 30 वर्षापासून मी सुद्धा आज फर्स्ट टाईमच आहे म्हणजे आजच्या अनुभवाचे याच्याबद्दल आणि तुमकडे पण मी माझं सहकार्य केलं आणि वेळ देणार आणि सहकार्य करत राहतो आणि फर्स्ट टाइम आता दिंडी अनुभव केली एका आपला गाडी लेणीच्या कृपेने संस्थापक गेली 32 वर्ष आपण ही सेवा करतो. त्या सेवेमध्ये सेवाचा माझा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा आहे. माझ्याबरोबर आज देशमुख सर आहे. दरवर्षी न चुकता त्या संस्थेला आर्थिक तर मदत करतातच. कोविडच्या काळात तर असं झालं की लोकांना आपण पैसे कसे मागायचे असा ज्यावेळेला प्रश्न आला त्यावेळेला वाडिले साहेबांनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी आमच्या संस्थेला इतकी भरघोस मदत केली की 2 दिवस आम्ही वारी करणार होतो ती आम्ही संपूर्ण 20 दिवस केली. त्याचं सर्वस्व श्रेय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणालाच जातं. संस्था आहे ज्याला वारीला जाण्याचं काही 32 वर्ष आहे आणि सलग 20 दिवस आम्ही आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांची सेवा करतो. वैद्यकीय सेवा दिली आणि दुसरं म्हणजे आमचं अन्नदानाचं एक नियोजन असतं की त्यामध्ये 5 ठिकाणी माऊली प्लस अन्नदानाचं नियोजन करतो आणि त्याच्यामध्ये लाखो वारकरी त्याचा लाभ घेतात. जसं की जेजुरी, मंडी, शेगाव आणि वापी या ठिकाणी अन्नछत्र होतं. आणि दुसरं म्हणजे आमची स्वामी समर्थांची पायी दिंडी हा एक आमचा दुसरा मोठा कार्यक्रम. यामध्ये आमची दिंडी पूर्णपणे आळंदी ते पंढरपूर चालू त्याला भेटायला